महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी उपदेशिलेला सद्धम्म प्रचारक पूजनीय भिक्खू संघ जगातील ही तीन सर्वश्रेष्ठ रत्न आहेत. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी मेहकर या नगरीमध्ये, जिल्हा बुलढाणा, मेहकर या नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असलेल्या आजच्या या धम्म संस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, तसेच पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम भिक्खू संघाच्या वतीने आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. विशेष करून इंगोले परिवाराप्रती सुद्धा मंगल कामना अर्पण करतो. कारण मागच्या वर्षभरापासून, म्हणजे महिन्याभरापासून पण नाही, वर्षभरापासून त्यांची विनंती आहे की मेहकरसाठी एक तारीख द्या भंतेजी, तुमच्या बिझी शेड्यूलमधून एक तारीख द्या, धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. आपल्या धम्मदेसनेचा, लाईव्ह धम्मदेसनेचा लाभ आम्हा सर्व समाज बांधवांना मिळावा याकरिता तारीख द्यावी. मागच्या वर्षभरापासून त्यांचा प्रयत्न आहे. ताईंचे फोनवर फोन येतात, इंगोले साहेबांचे पण फोनवर फोन येतात. सरते शेवटी बघा आजचा हा दिवस उजाडला आणि अतिशय मंगलमय दिनी, या मंगलमय क्षणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर असा हा धम्मसंस्काराचा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आपल्या सर्वांप्रती सुद्धा मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. आज एक ऐतिहासिक दिवस आहे. सांगा बरं कोणाला माहिती असेल? दिनविशेष असतात ना शाळेमध्ये, सांगा बरं कोणाला माहिती आहे? आजचा दिनविशेष काय आहे? हा काय? रामजी बाबांचा स्मृती दिन. बरोबर आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पिताश्री रामजी बाबा, म्हणजेच रामजी मोलाजी सपकाळ यांची, म्हणजे यांचा आज 101वा स्मृती दिन आहे. त्यामुळे आजचा हा दिन सुद्धा फार ऐतिहासिक आहे, आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तर आम्ही कधी कधी असा विचार करतो की धम्मदेसना तर आपण नेहमी देतच असतो, परंतु कधी कधी धम्मदेसनेच्या माध्यमातून अशा काही व्यक्तिमत्वांचं, अशा काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचाही आपल्या धम्मदेसनेमधून लोकांना त्यांचा जीवन परिचय कळावा, त्यांचं चरित्र कळावं, की जेणेकरून आपण ज्यांना आपले आदर्श मानतो अशा आदर्शांबद्दल आणखीन अधिक श्रद्धा आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी. ज्या अर्थी बाबासाहेबांच्या प्रती आपल्या मनामध्ये अनंत नितांत आदर आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे ना, बाबासाहेबांप्रती आपल्या मनामध्ये अमर्याद श्रद्धा आहे, अमर्याद विश्वास आहे. तर ज्या अर्थी बाबासाहेबांप्रती आपल्या मनामध्ये एवढी मोठी श्रद्धा आणि एवढा मोठा विश्वास आहे, तर बाबासाहेबांसारख्या या महाविद्वान महापुरुषाला जन्म देणारा तो पिता रामजी बाबा यांच्याप्रती आपल्या मनामध्ये किती श्रद्धाभाव असायला पाहिजे. बाबासाहेबांचे पिता रामजी बाबा यांच्याप्रती आपल्या मनामध्ये किती श्रद्धा असायला पाहिजे. नक्कीच
जेवढी श्रद्धा बाबासाहेबांप्रती आपल्या मनामध्ये आहे, जेवढा विश्वास आहे, तेवढीच श्रद्धा, तेवढाच विश्वास बाबासाहेबांना जन्म देणाऱ्या, ज्यांचा स्मृती दिवस आज आहे, ते महान व्यक्तिमत्व रामजी पिता यांच्या प्रती सुद्धा आपण नेहमी आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव बाळगावा, आदरभाव बाळगावा. बाबासाहेबांचं चरित्र तर आपण नेहमीच पाहतो, बाबासाहेबांचं जीवनचरित्र आपण नेहमीच ऐकतो. तुम्ही बघा, एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जसं एक कुंभार मातीचं मडकं बनवतो. मडकं समजतो मला, मातीचं मडकं. जसं एक कुंभार मातीचं मडकं बनवतो, तर तो कुंभार अतिशय मेहनत करून, कष्ट करून ती माती आणतो, चिखल बनवतो, त्याला त्या चाकावरती ठेवून, त्याला चक्री फिरवून त्या मातीला, त्या ओल्या मातीला, त्या ओबडधोबड मातीला योग्य असा आकार देतो, त्याचं सुंदर असं माठ बनवतो, त्या माठाला भट्टीमध्ये टाकतो, त्याला शेकतो, त्याला भाजतो, आणि जेव्हा ते पूर्णपणे ते मातीचं बनलेलं जे माठ आहे जेव्हा पूर्णपणे भाजून जातं, तेव्हा भाजल्यानंतर मग त्याला तो अलगदपणे बाहेर काढतो, तेव्हा जाऊन ते माठ आपल्याला कामी येत असते. बरोबर आहे? म्हणजे बघा, मातीचं माठ जेव्हा आपण पाहतो, तर मातीचं माठ केवळ पाहता क्षणी जेवढा आपल्याला आनंद मिळतो, पण बांधवांनो, ते माठ बनवण्यामागे एका कुंभाराची किती मेहनत असते, आहे ना? तुम्ही कधीतरी बघा, एक कुंभार किती मेहनत करतो. तर मातीचं माठ बनवण्यामागे कुंभाराचा जेवढा सिंहाचा वाटा असतो बघा, अगदी त्याचप्रमाणे बघा, एक महापुरुष घडवण्यामागे सुद्धा, त्याच्या जीवनाला आकार देण्यामागे सुद्धा विविध व्यक्तिमत्वांचा हात असतो. कधी कधी एखाद्या स्त्रीमुळे, जी त्याची आई असेल किंवा ती त्याची पत्नी असेल, एका स्त्रीमुळे सुद्धा एक महापुरुष घडतो. जसं सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महात्मा फुले बघा समोर पुढे निघाले. बरोबर आहे ना? पत्नीने आपल्या पतीला साथ दिली. बरोबर आहे? रमाईने सुद्धा अतिशय हिमतीने बाबासाहेबाला साथ दिली, तर भीमरावचे बाबासाहेब झाले, आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते झाले. म्हणजे एका महापुरुषाला घडवण्यामागे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा मोठा वाटा असतो बघा. बाबासाहेबांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये, बाबासाहेबांना घडवण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, त्यांच्यापैकी ज्यांनी सर्वात मोलाची कामगिरी बजावली, ते बाबासाहेबांचे वडील रामजी पिता होते. रामजी पितांनी खूप मोलाची, म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण अशी कामगिरी बजावली. त्या सानुल्या भिवाला भीमराव बनवण्यापर्यंत आणि भीमरावचे बाबासाहेब बनण्यापर्यंत हा जो बाबासाहेबांचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये बाबासाहेब सदैव आपले पिता रामजी बाबांचं स्मरण करतात. रामजी बाबांचं जर तुम्ही जीवनचरित्र वाचलं तर ते तुमच्या नक्की लक्षात येईल बघा. अत्यंत गरीब परिस्थिती, अत्यंत गरीब परिस्थिती. तुम्ही पुस्तकांमधून बाबासाहेबांचं, रामजी बाबांचं चरित्र वाचा, म्हणजे इतक्या गरीब म्हणजे परिस्थितीमध्ये सुद्धा, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या वडिलांनी बाबासाहेबांना घडवलं, लहानाचं मोठं केलं. बाबासाहेबांचे वडील हे जरी गरीब होते, पण बाबासाहेबांचे वडील हे धार्मिक प्रवृत्तीचे होते बघा. कबीरपंथी होते. तुम्ही कबीराचे दोहे ऐकले असाल, वाचले असाल. कबीराचे दोहे बघा, ज्या दोह्यामध्ये नेहमी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, विज्ञानवाद संत कबीरांनी शिकवला. बाबासाहेबांचे वडील हे कबीरपंथी होते. त्यामुळे अगदी लहानपणापासून, म्हणजे बाबासाहेबांना लहानपणापासूनच कबीरांचे दोहे ऐकायला मिळाले. म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांनी, रामजी पित्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना धार्मिक बनविण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासूनच जेवायच्या अगोदर कबीरांचे दोहे म्हणायचे, झोपेच्या अगोदर कबीरांचे दोहे म्हणायचे, झोपेतून उठल्याबरोबर देवांचं स्मरण करायचं, कबीरांचे दोहे म्हणायचे. म्हणजे बाबासाहेबांच्या त्या बालभिवाच्या, त्या बालमनाला धार्मिक आकार देण्यामागे बाबा, म्हणजे पिताश्री रामजी बाबा यांचा खूप मोठा हात होता बघा. खूप मोठा सिंहाचा वाटा होता. बाबासाहेबांचे वडील हे अडाणी नव्हते.
बाबासाहेबाचे वडील हे अडाणी नव्हते, अशिक्षित नव्हते, शिकलेले होते. बाबासाहेबाचे वडील हे इंग्रजीमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले होते. इंग्रजी विषयामध्ये अशी फाड इंग्रजी बोलायचे. इंग्रजांसोबत सुद्धा बाबासाहेबाचे वडील इंग्रजीमध्ये संभाषण करायचे. रामजी पिता वेल एज्युकेटेड होते त्या काळामध्ये आणि बाबासाहेबांचे वडील इंग्रजीमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले होते. म्हणून ज्या वेळेस सातारामध्ये असताना सैनिक म्हणजे इंग्रजांच्या सैन्य भरतीमध्ये ज्या रामजी पिता सहभागी झाले तर त्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने त्यांना पदोन्नती मिळाली आणि एका साध्या सैनिक पदावरून पदोन्नती मिळवत 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 बाबासाहेबांचे वडील रामजी पिता हे त्या काळामध्ये सर्वश्रेष्ठ जे पद होतं सैनिकमध्ये कोणतं, सुभेदार. म्हणजे आपलं जे जे महार रेजिमेंट होते, महार रेजिमेंट, त्या महार रेजिमेंटमध्ये जे सर्वोच्च पद होतं ज्याला सुभेदार म्हणायचे, त्या सुभेदार पदापर्यंत बाबासाहेबांचे वडील पोहोचलेले होते. पदोन्नतीने, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या कष्टाने बाबासाहेबांच्या वडिलांना पदोन्नती मिळाली होती. बघा, बाबासाहेबांचे वडील हे सुभेदार झाले होते मिलिटरीमध्ये. एवढंच काय तर बाबासाहेबांचे वडील इंग्रजीमध्ये प्रावीण्य प्राप्त असल्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या कॉमन स्कूलमध्ये बाबासाहेबांच्या वडिलांना शिक्षक म्हणून सुद्धा रुजू केलं होतं. बाबासाहेबांचे वडील शिक्षक सुद्धा होते इंग्रजांच्या कॉमन स्कूलमध्ये. म्हणजे इंग्रजी विषय, स्पेशली इंग्रजी विषय शिकवण्यासाठी बाबासाहेबांच्या वडिलांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि ज्या वेळेस सातारा परिसर मधून, म्हणजे तिथे बाबासाहेब सातारामध्ये राहायचे, तर ज्यावेळी बाबासाहेबांच्या म्हणजे रामजी पिता सैनिकी फौज सोबत जेव्हा महुला त्यांची लष्करी छावणी गेली होती तर आपला संपूर्ण गोतावळा म्हणजे काय, आपला संपूर्ण घर परिवार हे सगळं सोबत घेऊन म्हणजे पूर्ण परिवार घेऊन बाबासाहेबांचे वडील रामजी पिता हे महुला गेले. म्हणजे कुठे, मध्य प्रदेशमध्ये. तिथे त्यांची लष्करी छावणी झाली आणि त्याच ठिकाणी राहत असताना बाबासाहेबांचे वडील रामजी पिता हे तिथल्या म्हणजे महूच्या लष्करी छावणीमध्ये सुभेदार तर होतेच होते, परंतु तिथल्याच मिलिटरी स्कूलमध्ये ते मुख्याध्यापक सुद्धा झाले होते, हेडमास्टर झाले होते. ते त्यांची पदोन्नती केली तेव्हा इंग्रजांनी. त्यांची त्या अस्खलित इंग्रजी बोलण्याच्या कलेवरून, त्यांच्या त्या बुद्धिमत्तेवरून मुख्याध्यापक झाले होते. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांचे वडील म्हणजे रामजी पिता महूमध्ये राहत असताना त्याच ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बघा, 14 एप्रिलला. एक महान दिवस की ज्या दिवशी बाबासाहेबांच्या या म्हणजे परिवारामध्ये, सपकाळ परिवारामध्ये एक महान व्यक्तिमत्व जन्मास आला. बाबासाहेब आंबेडकर साहित्यामध्ये पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की बाबासाहेब हे रामजी पित्यांचे 14वे अपत्य होते. 14वे अपत्य. बाबासाहेबाच्या पूर्वी पण अनेक अपत्य होऊन गेलीत. ते सगळी अपत्ये काही दिवस जगली आणि लगेच काही दिवसानं मृत्यूला प्राप्त झाली. पण 14वं अपत्य बाबासाहेब आंबेडकर होते. रामजी पितांना ते प्राप्त झाले. तर बघा, अगदी लहानपणापासून बाबासाहेब आंबेडकरांना धार्मिक बनवण्यामध्ये, म्हणजे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्वाला धार्मिक आकार देण्यामध्ये बाबासाहेबांचे वडील यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. बाबासाहेब धार्मिक होते बरं. लहानपणापासून बाबासाहेब धार्मिक होते आणि त्यामुळेच तर बाबासाहेबांच्या त्या म्हणजे रामजी पितांच्या संस्कारामुळे बाबासाहेब घडले. त्या काळामध्ये बाबासाहेब हे पहिले विद्यार्थी होते जे मॅट्रिकची परीक्षा पास केले होते. आपल्या या समाजामधून पहिले विद्यार्थी की ज्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. आज जसं बघा 10वीला मॅट्रिकची परीक्षा होते ना, 10वीला स्टेट बोर्डची परीक्षा होते, तर त्या काळी मॅट्रिकची परीक्षा ही 4थ्या वर्गाला होती. 4थ्या वर्गाला मॅट्रिकची परीक्षा होत असते. तर म्हणजे समाजातला हा पहिला विद्यार्थी आहे भीमराव की जो मॅट्रिकची परीक्षा पास झाला. तर आपल्या समाजातील लोकांना वाटलं, अरे भिवा पहिला विद्यार्थी आहे जो मॅट्रिकची परीक्षा पास झाला, तर त्याचा आपण सत्कार करायला पाहिजे. तर काही मंडळी, आपल्या समाजातील काही मंडळी रामजी बाबांकडे गेली आणि रामजी बाबांना म्हणाले की तुमचा मुलगा भीमराव हा पहिला विद्यार्थी आहे, मॅट्रिकची परीक्षा पास केलेला, तर आपण त्याचा सत्कार करायला पाहिजे. तर रामजी पिता बघा अत्यंत स्ट्रिक्ट होते बरं.
एक कडक स्वभावाचे होते. कडक म्हणजे काय, म्हणजे एकदम रागीट नाही, कडक म्हणजे नियम ते नियम, रूल्स ते रूल्स, रूल्स फॉलो. कारण मिलिटरीमध्ये लोक बघा तुम्ही रूल्स फॉलो करणारे असतात की ना. तुमच्या जर कोणी मिलिटरीवाले असतील ना, रिटायर झालं तरी त्यांच्यामध्ये ते नीती नियम रूल्स रेग्युलेशन फार खचून भरलेले असतात. तर बाबासाहेबांच्या वेळी सैनिक पदावर असल्यामुळे एकदम स्ट्रिक्ट होते, एकदम नियमाला अनुसरून. तर बाबासाहेबांचे वडील त्या लोकांना म्हणाले, नाही नाही, जर मुलांचा असा सत्कार केला तर मुलं बिघडतात, मुलं ते सत्कारामध्ये रममाण होतात, मग अभ्यास करत नाहीत. नाही नाही, सत्कार करायचा नाही. तर आपल्या लोकांना थोडं वाईटही वाटलं. तर बघा त्या काळामध्ये रामजी बाबांचे जे मित्र होते, कोण, कृष्णाजी केळुस्कर गुरुजी, बाबासाहेबांच्या वडिलांचे मित्र होते. तर आपल्या लोकांनी त्यांना विनंती केली की तुम्ही तरी समजावून सांगा, हो तुम्ही तरी समजावून सांगा. तेव्हा केळुस्कर गुरुजींनी रामजी बाबांना समजावून सांगितलं की सत्कार होऊ द्या, चांगलं असते, प्रेरणा मिळते. तेव्हा रामजी बाबांनी मान्य केलं आणि त्यावेळेस बाबासाहेबाचा सत्कार झाला. आपल्या समाजातल्या लोकांनी खूप जाहीर असा सत्कार केला त्या काळात. म्हणजे ज्या काळामध्ये तिथल्या लोकांना बुद्ध माहीत नव्हता, बुद्ध माहीत नव्हते, बौद्ध धम्म माहीत नव्हता, अशा काळामध्ये केळुस्कर गुरुजींनी बुद्धांचे चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला होता. सयाजीराव गायकवाड लायब्ररीला दान देण्यासाठी तोच ग्रंथ बाबासाहेबांना केळुस्कर गुरुजींनी सप्रेम भेट म्हणून दिला होता. बघा, लहानपणीच बाबासाहेबांना बुद्धांचा परिचय झाला होता. तर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पिताश्रींचा सन्मान करतात, आपल्या पिताश्रींबद्दल अत्यंत आदरभाव ठेवतात. एका तर भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आज माझी जी इंग्रजी एवढी अस्खलित आहे, माझी इंग्रजी एवढी अस्खलित आहे, हे केवळ आणि केवळ माझ्या पिताजींमुळे आहे. बाबासाहेबांनी आपल्या पिताजींचे आभार मानले, कारण माझ्या पिताजींनी मला इंग्रजी शिकवली, त्यामुळेच आज माझी इंग्रजी एवढी अस्खलित आहे, सुपर आहे. तर बघा, बाबासाहेबांनी जीवन पर्यंत आपल्या पिताश्रींबद्दल कृतज्ञतेचा भाव, उपकाराच्या जाणीवेचा भाव आपल्या मनामध्ये ठेवला. बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस बाबासाहेबांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेस बाबासाहेब जेमतेम मला वाटते 21 किंवा 22 वर्षांचे होते. 1913, ज्या आजची ही तारीख 2 फेब्रुवारी 1913 मध्ये बाबासाहेबांच्या वडिलांचं, रामजी बाबांचं निधन झालं. ज्यावेळेस रामजी बाबांचं निधन झालं त्यावेळेस बाबासाहेब जेमतेम 22 ते 23 वर्षांचे होते. तुम्ही विचार करा की अत्यंत तरुण तडफदार, म्हणजे 22 ते 23 वर्षांचे बाबासाहेब असताना त्यांचा जो आधार होता, सर्वात मोठा आधार, त्यांचे पिता रामजी बाबा परिवाराला सोडून जातात. तर विचार करा, बाबांच्या जाण्यानंतर सर्वात मोठा आधार गेल्यानंतर बाबासाहेबांवरती किती मोठी जबाबदारी आली होती हो. आपला परिवार सांभाळण्याची किती मोठी जबाबदारी. पितृछत्र हरवलं तर बाबासाहेबांनी तरी सुद्धा पितृछत्र हरवल्यानंतरही जो संस्कार बाबासाहेबांकडून, रामजी बाबांकडून बाबासाहेबांना प्राप्त झाला होता, त्याच हिमतीने, त्याच धाडसाने बाबासाहेबांनी आपल्या संसाराचा गळा पुढं आणि पुढं नेत गेला. तुम्ही विचार करा की रामजी बाबा ते एवढे गरीब होते, तरी सुद्धा रामजी बाबांनी आपल्या सानूल्या म्हणजे भिवाला बाबासाहेबांना काय दिलं हो. आपल्याकडची एक पद्धत आहे ना की जर बाप मरण पावला तर बापाचा वारसदार कोण होतो, मुलगाच होतो ना, बरोबर. सक्सेसर वारसदार मुलगाच होतो की नाही. पिता मरण पावला तर पिताची जी काही प्रॉपर्टी आहे ती कोणाला मिळते, त्याच्या मुलाला मिळते. तर विचार करा, 1913 आजचीच तारीख बघा, 2 फेब्रुवारी 1913 मध्ये बाबासाहेबांचे वडील मृत्यूला प्राप्त होतात. तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर वारस म्हणून बाबासाहेबांना काय दिलं हो, रामजी पितानी काय दिलं असेल, प्रॉपर्टी दिली. कसली प्रॉपर्टी, कुठे प्रॉपर्टी होती. त्या मुंबईच्या डबक चाळीचा जर विचार केला तर त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये रामजी बाबांनी आपला संसार चालवला. व्यवस्थित खायचं, म्हणजे व्यवस्थित परिधान करायला कपडे सुद्धा नव्हते, राहण्याची पंचायत होती. एवढा मोठा परिवार, 10-12 लोकांचा परिवार होता.
प्रॉपर्टी कसली हो? न विचार करा, एक बाप मृत्यूनंतर वारसा रूपानं आपल्या मुलाला फ्लॅट देतो, गाडी देतो, बंगला देतो, बँक बॅलन्स देतो, सगळी प्रॉपर्टी देतो. तर या ठिकाणी एक पिता म्हणून बाबासाहेबांच्या वडिलांनी, रामजी बाबांनी बाबासाहेबांना काय दिलं सांगा बरं? काय दिलं बरं बाबासाहेबांना? वर पाहता तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांच्या वडिलांनी म्हणजे रामजी बाबांनी बाबासाहेब आंबेडकरांना वारसा रूपानं काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. परंतु बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेबांच्या वडिलांना म्हणजे रामजी बाबांनी वारसा रूपाने बाबासाहेबाला जे दिलं ना, ते या भारतातल्या कोणत्याच पित्याला जमलं नाही. एवढी महान संपत्ती रामजी बाबांनी वारसा रूपानं बाबासाहेबांना दिली आणि ती संपत्ती म्हणजे संस्कार दिला. वारसा रूपानं संस्कार दिला. अरे प्रॉपर्टी तुम्ही द्या की नका देऊ, तुम्ही धन, दाढी, बंगला, बँक बॅलन्स त्याला वारसा रूपानं द्या की नका देऊ, पण जर आपण एक पिता म्हणून रामजी बाबांचा आदर्श घेऊन एक पिता म्हणून जर आपण आपल्या पुत्रांना संस्काराचा, धम्माचा जर वारसा दिला तर तो नक्की आपल्या जीवनामध्ये सुखी होईल. हा आदर्श आहे रामजी बाबांचा. हा आदर्श इथल्या प्रत्येक पित्याने घेतला पाहिजे. अहो बघा ना, रामजी बाबांनी जो संस्कार बाबासाहेबांना वारसा रूपाने दिला, त्यामुळेच तर भीमरावचे डॉक्टर झाले, भीमरावचे बॅरिस्टर झाले, भीमरावचे बोधिसत्व झाले, भीमरावचे बाबा साहेब झाले, भीमरावचे तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले, या भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले. कशामुळे झाले बरं सर्व हे? कशामुळे झालं? ज्या वेळेस लहानपणी म्हणजे त्याच्या बालपणामध्ये जे संस्कार त्या बालकांना प्राप्त होतात, त्याच संस्कारानुसार ते ओली माती असते, त्याचं माठ तयार होते. त्यामुळे बालकांना जे संस्कार मात्या पित्यांकडून मिळतात, घरातून मिळतात, त्याच संस्काराने त्याचं जीवन आकारात येत असते. ते संस्कार ठरवतात, त्यांना दिलेला आदर्श ठरवतात की ते बालक काय होणार आहे, ते बालक कसं बनणार आहे, कसं घडणार आहे. तर बाबासाहेबाच्या जीवनाला हा जो आकार मिळालेला आहे, यामागे त्यांचे पिता रामजी बाबा यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे बांधवांनो. म्हणून एक पिता म्हणून आपल्या मुलाबाळांना जेव्हा जेव्हा आपण विचार करतो वारसा देण्याचा, बांधवांनो माझं एकच सांगणं आहे, पिता म्हणून तर एक प्रॉपर्टी म्हणून आपण आपल्या मुलाबाळांना देतोच, बिलकुल नो डाऊट आहे. कारण तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणारे तुमचे पुत्रच असतात, तुमच्या पुत्री असतात. पण मला एक गोष्ट नेहमी सांगायची आहे की जरी पिता म्हणून आपण आपल्या पुत्रांना धन, दौलत, गाडी, बंगला, बँक बॅलन्स, नोकर चाकर हे भौतिक प्रॉपर्टी जरी तुम्ही दिली काय, न दिली काय किंवा कमी कमी असली तरी चालेल, पण बांधवांनो या लहान लहान बालक बालिकांना धम्माचा संस्कार वारसा रूपानं नक्की द्या. प्रॉपर्टी बिलकुलच द्या, दिलीच पाहिजे, बिलकुल दुमत नाही. पण बांधवांनो त्या प्रॉपर्टीचं रक्षण करण्याचा संस्कार, धम्माचा संस्कार आपण दिला पाहिजे ना वारसा रूपानं. आणि हाच जर संस्कार आपण दिला नाही तर आपण कमवलेलं सुद्धा नष्ट होऊ शकते. आम्ही खूप लोक बघितले, असे खूप परिवार बघितले, बापानं म्हणजे मेहनत करून करून घाम गाळून गाळून जीवनभर जे जे कमवलं हो, वारसा रूपाने पोराला मिळालं, पण बापाच्या मृत्यूनंतर त्या पोरानं बापाच्या त्या संपत्तीचं रक्षण केलंय. घरावरचे पत्रे विकले, असं बघितलं आम्ही खेड्यापाड्यामध्ये. घरावर पत्रे सुद्धा ठेवले नाही, जमीन जायदाद ते सुद्धा विकून काढली. कशामुळं? कारण बाप विसरला होता की पोराला संस्कार देणं गरजेचं आहे. एक चांगला माणूस म्हणून कसं घडवता येईल, एक शीलवान, सदाचार, गुणवान त्याला कसं बनवता येईल, याकरिता माता पित्याने झटलं पाहिजे. याकरिता आपल्या मुलाबाळांना चांगला संस्कार दिला पाहिजे. एक पिता रामजी बाबांचा तुम्ही आदर्श घ्यावा. रामजी बाबांचा आदर्श नक्की प्रत्येक पित्याने घेतला पाहिजे. और त्या पित्याने वारसा रूपानं जे बाबासाहेबाला दिलं ते या भारतातल्या कोणाला जमलं हो? तो आदर्श तुम्ही आपल्या समोर ठेवा. हे जे लहान लहान बालक आहेत ना आपल्या परिवारातले, ही आपली पुढची पिढी आहे.
तुम्ही कमवलेल्या धन दौलतीचं रक्षण करणारी ती पिढी आहे, मग त्यांना त्याप्रमाणे बनवावं लागेल की नाही? मग ज्या माता पित्यांना वाटतं की माझ्या मुलाबाळांनी आमची म्हातारपणात खूप सेवा करावी, तर त्यांना सेवेचा संस्कार द्या. ज्या माता पित्यांना वाटतं की माझ्या मुलाबाळांनी आमच्या आजारपणामध्ये आमची सेवा शुश्रूषा करावी, तर त्यांना तसा सेवेचा संस्कार द्या. जर तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा माझी मुलगी एक चांगला माणूस म्हणून, ज्याला म्हणता येईल की एक माणुसकीचं जीवन जगता यावं, एक सदाचाराचं जीवन जगता यावं, याकरिता तो संस्कार त्यांना देणं हे किती महत्वाचं आहे. आपले आदर्श बघा ना हो. भगवान बुद्ध सुद्धा एक पिता होते ना, होते की नाही पिता? ते यशोधरेची ती जी घटना आहे ती तुम्ही नक्की ऐकली असेल, वाचली सुद्धा असेल. 6-7 वर्षानंतर जेव्हा भगवान बुद्ध पुनश्च आपल्या परिवाराला भेटायला येतात, किती वर्षानंतर? 7 वर्षानंतर, तेव्हा ती यशोधरा म्हणजे सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरा त्या 7 वर्षाच्या राहुलाला दुरूनच दाखवते. बघ राहुला, बघ बघ ते जे उभे आहेत की नाही, ते तिथे ते बघ, ते भगव्या वस्त्रामध्ये उभे आहेत ना, ते कोण आहेत? ते तुझे पिता आहेत. जा जा आपल्या पित्याला वारसा माग. यशोधरा म्हणते अशी आपल्या मुलाला म्हणजे राहुलाला, जा आपल्या पित्याला वारसा माग. बघा हा 7 वर्षांचा राहुल, याला काय माहित हो की जे मी त्यांना पिता म्हणतोय ते बुद्ध आहेत आणि या सगळ्या या वारसानं दिलेल्या या धनसंपत्तीपासून खूप पुढे निघून गेलेले आहेत, दुःखमुक्त आहेत. त्या 7 वर्षाच्या राहुलाला काय माहीत? तो 7 वर्षांचा राहुल अशा दबक्या पावलांनी हळूहळू भगवान बुद्धांकडे जातो आहे, हळूहळू जातो आहे. भगवान बुद्धांच्या अगदी सावलीच्या अंतरापर्यंत हा राहुल जातो. तर बघा बुद्धांचं व्यक्तिमत्व किती प्रखर होतं, किती आकर्षक होतं. तर तो 7 वर्षांचा राहुल भगवान बुद्धांच्या सावलीच्या अंतरापर्यंत जातो. तर बुद्धांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर अरे प्राणी सुद्धा बदलतात हो. तो नालागिरी हत्ती बदलला, अंगुलीमाल बदलला. हा तर 7 वर्षांचा राहुल आहे. सावलीच्या अंतरापर्यंत गेला रे गेला की काय म्हणतो हा? काय म्हणतो? अरे श्रमणा, तुमची छाया किती सुखदायक आहे. काय म्हणतो हा? अरे श्रमणा, तुमची छाया म्हणजे तुमची सावली किती सुखदायक आहे. असं वाटतं जीवनभर या सावलीमध्येच राहावं. बघा बुद्धांच्या सावलीचं सुद्धा सुख असते व्यक्तींना. आणि म्हणतात की तुम्ही माझे पिता आहात का? कोण म्हणतो? राहुल बुद्धांना म्हणतो, तुम्ही माझे पिता आहात का? तर भगवान बुद्ध म्हणतात की हो राहुला, मीच तुझा पिता आहे, मीच तुझा पिता आहे. मग राहुल काय म्हणतो? यशोधरा सांगितल्याप्रमाणे चला मला माझा वारसा द्या. राहुल म्हणतो मला माझा वारसा द्या. तर भगवान बुद्ध त्या राहुलाकडे पाहतात, त्यानंतर थोड्या नजरेने सारीपुत्ताकडे पाहतात आणि मग सारीपुत्ताला म्हणतात की सारीपुत्ता, माझा पुत्र राहुल वारसा मागतोय. माझा पुत्र राहुल वारसा मागतो आहे, पण जे नष्ट होणार आहे, जे संपणार आहे, ज्याच्या अतिसंचयाने लोभ उत्पन्न होतो, ज्याच्या अतिसंचयाने अरे माणूस दुःखी होतो, असं दुःख देणाऱ्या, असं नाश पावणाऱ्या नाशिवंत धनाचा वारसा मी माझ्या पुत्राला कसा देऊ? एक बाप कधीच आपल्या पुत्राला दुःख देऊ शकत नाही. या दुःख देणाऱ्या वारसाला मी माझ्या पुत्राला कसा देऊ? तर भगवान बुद्ध त्या राहुलाला म्हणतात की राहुला, जे संपणार आहे, जे नष्ट होणार आहे, दुःख देणार आहे, हा वारसा मी तुला देऊ शकत नाही. परंतु अध्यात्माचं आणि बहुमोलाचं असं धम्माचा वारसा माझ्याकडे आहे. तू जर तो वारसा घेतला तर जीवनभर पर्यंत तू सुखी होशील, दुःखमुक्त होशील. तुला तो वारसा पाहिजे का? तर राहुल म्हणतो हो, कारण यशोधराने ते सांगितलं असतं की हो वारसा माग. राहुल हो म्हणतो आणि तसं हो म्हटल्या बरोबर भगवान बुद्ध सारीपुत्त भंतेजींना म्हणतात की सारीपुत्त, यांना वारसा द्या. म्हणजे काय? याला राहुलाला प्रवज्जित करा. आणि त्याच ठिकाणी बुद्धांच्या उपस्थितीमध्ये भंते सारीपुत्त यांच्या हस्ते त्या 7 वर्षांच्या राहुलाची दीक्षा होते, परिव्रजा दीक्षा होते. तो राहुल दीक्षा ग्रहण करतो, अंगावर काशाय वस्त्र ग्रहण करतो, शिरोमुंडन करतो. नंतर ध्यान मनन चिंतन करून, बुद्ध उपदेशाला ग्रहण करून, ध्यान मनन चिंतन करून 1 दिवस अरहंत होतो आणि दुःखमुक्त भिक्खूंपैकी एक होतो. बघा
हा बुद्धांचा वारसा आहे. इथेही बघा, भगवान बुद्धांनी एक पिता म्हणून, ते धर्मसंस्थापक आहेच, ते धर्मसंस्थापक आहेच, परंतु या ठिकाणी एक पिता म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या पुत्राला किती महान वारसा दिला हो. हा सुद्धा आदर्श इथल्या प्रत्येक मात्या पित्याने घेतला पाहिजे. या माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही तुमच्या पुत्राला गाडी, बंगला, बँक बॅलन्स, नोकर चाकर देऊ नका, वारसा देऊ नका. बिलकुल माझं असं मत नाही. नक्कीच द्या, ह्या गोष्टी ज्याला खरोखर गरज आहे. परंतु माता पित्यांनो, त्या आपल्या बालकांना चांगला संस्कार सुद्धा द्या, त्यांना माणुसकीचे धडे द्या. त्यांना हे जे आपले महापुरुष आहेत ना, या महापुरुषांचा आदर्श त्यांच्यापुढे निर्माण करा. त्यांना लहानपणापासूनच सांगा की बाळा, हे बघ बरं, हे आपले बुद्ध आहेत, हे आपले बुद्ध आहेत. बुद्धाने हिंसा केली नाही, चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही, खोटं बोलले नाही, मद्यपान केले नाही, दारू पिली नाही कधीच. बाळा, तुला सुद्धा बुद्धाप्रमाणे शीलवान बनायचं आहे. हा आदर्श त्यांच्यापुढे निर्माण करा. बाळा, हे आपले दुसरे आदर्श आहेत. बाबासाहेब आंबेडकर. बाळा, अरे बाळा, बाबासाहेबांकडे त्यावेळेस काहीच नव्हतं रे, पण तरी सुद्धा बाबासाहेब झाले, तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले. त्यांच्यामुळे बाळा, त्याच्यामुळे सुखाने आपण श्वास घेतो आणि सुखाने आपण घास खातो. आपल्या प्रत्येक श्वासावर, प्रत्येक घासावर त्या महापुरुषांचा हक्क आहे, अधिकार आहे. असा आदर्श त्याच्यापुढे निर्माण करा. तुला सुद्धा बाबासाहेबाप्रमाणे मोठं बनायचं आहे, शिकायचं आहे, पुढे जायचं आहे आणि या भारतातल्या सर्वात मोठ्या क्षेत्रामध्ये जाऊन मोठ्या हुद्द्यापर्यंत तुला जायचं आहे. असं शिक्षण त्याला द्या, हा संस्कार त्याला द्या. म्हणून माता पित्यांनी अगदी लहानपणापासूनच आपल्या बालक बालिकांना बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा आदर्श द्या. विशेष करून जे आजचा जो ऐतिहासिक दिन आहे, स्मृती दिन आहे, रामजी बाबांचा सुद्धा आदर्श आपल्या बालकांना तुम्ही नक्कीच द्यावा. मी विश्वासानं सांगतो बघा, की जी बालक बुद्धांचा आदर्श घेतात, बाबासाहेबांचा आदर्श घेतात, ती बालक कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ द्या, कधीच मागे सरणार नाही. मग तो मुलगा असो की मुलगी असो, प्रत्येक जण त्या क्षेत्रामध्ये जातील, नाव लौकिक कमवतील, परिवाराचं नाव मोठं करतील, महापुरुषांचं आदर्श घेतील, धम्माची, समाजाची सेवा करतील. हा आदर्श जर आपण निर्माण केला तर नक्कीच मला तरी वाटतं की महापुरुषांचा आदर्श, हा संस्काराचा आदर्श आपण आपल्या बालकांना देऊन अत्यंत महान अशी जबाबदारी आहे ती आपण पार पाडू शकतो. म्हणून किमान आजच्या दिनी, म्हणजे रामजी बाबांच्या आजच्या म्हणजे स्मृती दिनी आपण हा आदर्श घेऊन आपल्या लहान बालक बालिकांना या सर्व महापुरुषांचा आदर्श त्यांना देण्याचा संकल्प करावा. जे महापुरुष होऊन गेले, जे म्हणजे बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी जे महापुरुष होऊन गेले, मग भगवान बुद्धांपासून तर आजपर्यंत जे महापुरुष झाले, महात्मा फुलेंचा पण आदर्श द्या, शाहू महाराजांचा सुद्धा आदर्श त्यांच्या पुढे निर्माण करा, शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा आदर्श त्यांच्या पुढे निर्माण करा, बाबासाहेबांचा आदर्श निर्माण करा. जे कोणी महापुरुष असतील, महामाता यशोधरा, महामाता भीमाई, महामाता महाप्रजापती, गौतमी, रमाई, सावित्रीबाई फुले, ज्या बहुजन महामाता होऊन गेल्या, त्यांचा सुद्धा आदर्श निर्माण करा. बांधवांनो, हेच आपले आदर्श आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजाचा उद्धार केला. इतर कोणत्याच ज्याचे लोक पूजा करतात करू द्या, काही गरज नाही. आपल्याला केवळ आपले महापुरुष आणि महामाता जे आहेत तेच आपल्या सर्वांसाठी आदर्श असावेत आणि हाच आदर्श आपण आपल्या परिवारामध्ये निर्माण करावा, जेणेकरून आपले बालक सुद्धा तो आदर्श घेऊन पुढे जातील आणि आपलं नाव लौकिक कमवतील. त्यामुळे इथे जमलेल्या सर्व माता पित्यांना माझा हा संदेश आहे की महापुरुषांचा आदर्श घरात निर्माण करावा, आपल्या बालकांना त्याप्रमाणे घडवावं. नक्कीच आपल्या विचारांप्रमाणे आपलं बालक घडतील, मोठे होतील आणि आपल्या परिवाराचं नाव उज्ज्वल करतील. तर अशा प्रकारची एक मंगल कामना मी संपूर्ण आपल्या परिवाराप्रती या ठिकाणी अर्पण करतो आणि या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा आजच्या म्हणजे रामजी बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या महान अशा विचारधारेला, त्यांच्या महान अशा संस्काराला या ठिकाणी विनम्रपणे अभिवादन करून आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.